मी रचना लचके बागवे 365 दिवस 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. त्या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आणि आज आपल्या सोबत आहेत विश्वनाथ टाळकुटे सर, जे मुंबई हायकोर्टमध्ये ऍडव्होकेट आहेत, तसेच ते समाजसेवक देखील आहेत. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार रचना. रचना, सर्वप्रथम तुझं खूप खूप अभिनंदन. माणसं पुस्तकं वाचत असतात आणि तू माणसं वाचतीयस. आणि 365 दिवस म्हणजे रोज एका व्यक्तीबरोबर संवाद साधतीये. विशेष करून आतापर्यंत तू ज्या ज्या लोकांबरोबर संवाद साधलाय ते खूप अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्यावर पुस्तकं लिहिण्यासारखे व्यक्तिमत्व तू त्यांच्याशी संवाद साधतेस. तेव्हा तुझं खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. सर, तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं आम्हाला सांगा. जीवन प्रवास म्हणजे माझं मूळ गाव फलटण. फलटणमध्ये माझं बालपण गेलं आणि तिथे मी अगदी शाळा 10वी पर्यंत खूपच चांगले दिवस होते. त्याच्यानंतर 11वी-12वी पासून थोड्याशा आर्थिक अडचणींना सामना करावा लागला. म्हणजे माझ्या संघर्षाचा काळ त्यावेळेला चालू झाला. आणि 11वी-12वी त्यानंतर पुन्हा FY-SY-TY त्या सगळ्या 5 वर्षामध्ये, त्याही नंतर LLB मध्ये संघर्ष करावा लागला. संघर्ष म्हणण्यापेक्षा मला एक प्रकारचं एक संधी समाजामध्ये किंवा सगळ्यांमध्ये मिक्स होऊन मला स्वतःला साबित करण्याची संधी त्या निमित्ताने मिळाली. म्हणजे अनेक ठिकाणी मला काम करावं लागलं. या दरम्यान मी वही रोजमेळ्याचं जे आहे दुकान तिथे काम केलेलं आहे, कपड्याचं दुकान त्या ठिकाणी काम केलेलं आहे, LLB ला असताना प्रेसमध्ये काम केलेलं आहे. त्यानंतर पुन्हा अगदी सरबताचा गाडा लावणं, कोणाचे सिलेंडर आणून देणं, बेल आणून देणं, कागदी पिशव्या बनवणं, शेतातली सर्व कामं करणं, असे सर्व काम करत गेलो. म्हणजे एका बाजूला शाळा चालू होती, कॉलेज चालू होतं, पण दुसऱ्या बाजूला मी समाजाच्या प्रयोगशाळेमध्ये सुद्धा मी काम करत होतो आणि त्याचा फायदा मला निश्चितच माझ्या आजच्या संपूर्ण कालावधीमध्ये झाला. विशेष करून LLB ला असताना मी फलटण मधल्या पराडकरांच्या प्रेसमध्ये कामाला होतो, की ज्या प्रेसचं पूर्ण काम हे मुंबईमधल्या शाळांचं काम होतं. म्हणजे गोखले एज्युकेशन सोसायटी असेल, चेंबूर एज्युकेशन सोसायटी असेल किंवा सुंदत्ता हायस्कूल असेल किंवा मुंबईतल्या अशा बऱ्याचशा शाळांचं स्टेशनरी, पेपर वर्क याचं काम होतं. आणि त्या कामानिमित्ताने मला मुंबई पाहायला मिळाली. अगदी 95 सालापासून मुंबईतला रात्री अपरात्रीचा प्रवास करता आला, वेगवेगळ्या भागांमध्ये फिरता आलं आणि मुंबईची खरी ओळख ही 95 ते 98 मध्ये मला त्या दरम्यान झाली. आणि त्याचाच फायदा मला LLB झाल्यानंतर मी LLM साठी मुंबईमध्ये आलो, की जेणेकरून मला मुंबईची ओळख त्या माध्यमातून होती. परवाच मी एक मुलाखत घेतलेली, तर तिथे त्यांनी सांगितलेलं की सातारा तालुक्यामध्ये जी तरुण पिढी आहे ती आता नैराश्याकडे जात आहे किंवा त्यांना रोजगार मिळत नाहीये म्हणून ते आत्महत्या करतात. पण ही जी मुलाखत आहे मी यापूर्वी पण एक घेतली, त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलं की साधारण 150 मुलांनी आत्महत्या केली. पण जसं आता तुम्ही उल्लेख केला की मी लहानपणापासूनच काहीतरी काम करतोय, तर या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला कधी नैराश्य आलं का, किंवा तुम्हाला असं कधी वाटलं का? नैराश्य साधारण प्रत्येक दिवस सारखे नसतात. दिवस हे नेहमी बदलत असतात. आपल्याला चांगले वाईट दिवस येत राहतात. काही मनाला विरुद्ध घडणाऱ्या घटना आयुष्यामध्ये घडत असतात. मग अशा वेळेला आपल्याला सावरायचं असतं. अशा वेळेला आपल्याला पाहायचं असतं की आपल्याकडे जे आहे त्याच्यापेक्षा इतरांकडे काही नाहीये. तेही तरी ते लोक त्या ठिकाणी स्ट्रगल करतायत, ते जगतायत. म्हणजे जसं आपल्याकडे 2 पाय आहेत, पण कोणाला पाय नाहीयेत, कोणाला डोळे नाहीयेत, कोणाला हात नाहीयेत. मग अशा वेळेला ते सर्व लोक आत्महत्या करतायत का? प्रत्येक दिवस सारखे नसतात. म्हणून पण त्या त्या परिस्थितीमधून पुढे जावं लागतं. म्हणजे जसं एखादं वादळ येतंय, तुफान येतंय, मग त्यात सर्वजण आशा सोडून देत नाहीत, त्याच्यातून पण बाहेर पडतात. मग असं दिवस येतात माणसाच्या आयुष्यामध्ये. वाईट दिवस येणार नाहीत असं नाहीये. दिवस येतात, त्या दिवसाला तोंड द्यावं लागतं, त्यातून बाहेर जावं लागतं. आणि एक चांगलं वाक्य आहे की हेही दिवस जातील, हेही दिवस जातील. म्हणजे ज्या ज्या वेळेला वाईट दिवस येतील त्या त्या वेळेला हे लक्षात ठेवलं पाहिजे की हेही दिवस जातील. म्हणजे तरुण पिढीला तर मी नक्की सांगेल
की ज्या वेळेला तुम्हाला काहीच समोर दिसणार नाही, म्हणजे असं वाटतं की आपलं संपूर्ण आयुष्य खऱ्या अर्थानं आता संपलेलं आहे किंवा संपून चाललंय, मी काहीच करू शकत नाही, माझ्याकडे कोणते पर्याय नाहीयेत, असं जर वाटत असेल त्यावेळेला, तर त्यावेळेला तुम्ही थोडासा वाट बघायला पाहिजे, थोडस शांत राहायला पाहिजे आणि त्यातून मार्ग काढता आला पाहिजे. मार्ग 100% निघतो, 100% निघतो. आणि बहुतेक प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात, म्हणजे की आपल्याला आता आत्महत्याकडे जावं असा विचार येऊ शकतो, परंतु ते काय सर्व प्रश्नांचं पूर्ण उत्तर असतं असं नाहीये, किंवा त्याच्यातून प्रश्न सुटतात असे नाहीये. त्या स्वतःला साबित करण्यासाठी वेळ द्यावा लागतो, शांत डोक्याने काम करावं लागतं, अपना भी टाइम आएगा असा विचार ठेवावा लागतो, आणि तो येतो, प्रत्येकाचा येतो. तर जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला, की फलटणमधनं तुम्ही मुंबईला आलात आणि मुंबई मध्ये तुमची मग जी ॲडव्होकेटची जी अभ्यास आहे तो सुरू झाला. त्याची जी जर्नी आहे ती सुरू झाली. त्याच्याबद्दल थोडं सांगा? म्हणजे मी प्रेसमध्ये कामाला होतो त्याच वेळेला मी मुंबईला आलो होतो. आपल्या परेलचं जे आर एम भट हायस्कूल आहे तेच माझं पहिलं घर होतं, आणि तिथंच मी राहत होतो. तिथे जे खाली जी शिपायांची रूम आहे त्या ठिकाणी मी राहत होतो. अगदी सकाळी 5 वाजता मला उठावं लागत होतं, संध्याकाळी रात्र शाळा 10 वाजता संपायची, त्याच्यानंतर तिथं झोपायला जावं लागत होतं. म्हणजे मी 3 वर्ष प्रवासामध्ये तिथंच मुक्काम माझा होता. त्यानंतर जेव्हा मी मुंबईमध्ये आलो, म्हणजे खरं तर मी मुंबईमध्ये येत असताना म्हणजे एल एल बी करत असताना हे काम करत होतो. या दरम्यान मला फलटण मधले जे श्रीराम लाटकर आहेत यांची एक टेनन्सीची केस माझ्याकडे ते सतत घेऊन यायचे, आणि त्यांना ते पेपर मला दाखवायला आवडायचे, आणि मला त्यामुळे मला इंटरेस्ट त्या केसमध्ये होता. मी ते वाचत होतो, त्यांच्याशी चर्चा करत होतो, आणि त्यांचे जे वकील होते ते एम ए राणे होते. म्हणजे म्हणजे मुंबई हायकोर्टामधले खऱ्या अर्थाने जे भीष्माचार्य म्हणता येतील ज्यांना, ज्यांची आता 54 वर्षाची प्रॅक्टिस हायकोर्टामध्ये झाली होती. तर ते त्यांच्याकडे मी ही केस घेऊन गेलो, त्यांच्याशी ह्या विषयावर बोलत होतो, आणि मी सिनियरच्या शोधात होतो एल एल बी झाल्यानंतर. मग त्यांनी मला ही केस चा विषय समजून घेतल्यानंतर मला विचारलं, तुम्ही काय करताय? तर मी म्हटलं, मी आत्ताच एल एल बी झालेलो आहे आणि मी सिनियरच्या शोधात आहे. तर ते मला म्हटले, मग माझ्याकडे तू का नाही प्रॅक्टिस करायला चालू करत? म्हणजे आयुष्यामध्ये आपल्याला काही माणसं भेटणं, म्हणजे ते पण किती महत्वाचं आहे. मग तसं मी एम ए राणेंकडे प्रॅक्टिसला चेंबर जॉईन केलं. पण त्याआधी एक सांगावंसं असं वाटतं की मी बीएला युनिव्हर्सिटीचा तत्वज्ञानामधील पहिला शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये पहिला मी आलो होतो. मला प्राध्यापक व्हावं असं वाटत होतं, आणि प्राचार्य शहाजीराव भोसलेंचा जो तत्वज्ञान विषय होता तोच माझा विषय होता. त्यांचाही संपर्क माझा खूप चांगला होता, त्यांची मला खूप मदत झाली होती. आणि जेव्हा मी माझी बीएची मार्कलिस्ट घेऊन त्यांच्याकडे गेलो, त्यावेळेला त्यांना मी म्हटलं की मला प्राध्यापक व्हावं असं वाटतंय, आणि मग दुसरा पर्याय काय, तर म्हटलं फलटणमध्ये लॉ कॉलेज आहे त्यामुळं वकील व्हावं असं वाटतंय. तर मला प्राचार्य शिवाजीराव भोसलेंनी सांगितलं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये जरी तत्वज्ञान विभागासाठी प्राध्यापकांचा नोकरी मागायला कोणत्याही कॉलेजमध्ये गेलो, तरी मला पुढील 7 वर्ष 1,000 रुपयावर की जय करत राहावं लागेल. त्याऐवजी तू तत्वज्ञान विषय न घेता एल एल बी जर केलंस, तर एल एल बी जर केलंस, तर तू तुझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर पुढील 7 वर्षामध्ये लोकांना तुझ्या पाठीमागे की जय करायला लावशील. आणि मग त्यामुळं मी प्राध्यापकाकडे एम ए न करण्यासाठी न जाता मी एल एल बी घेतला, आणि तो एल एल बीचा प्रवास इकडे हायकोर्टापर्यंत येऊन पोहोचला. तर 25 वर्ष तुम्ही मुंबई हायकोर्टात काम करत आहात. विविध केसेस तुम्ही सांभाळत आहात. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा? अगदी सुरुवातीच्या काळात जर सांगायचं झालं तर मी सरांच्या बरोबर काम करत होतो. तसंच माझे दुसरे सिनियर जे आहेत ते बॅरिस्टर चाफेकर सर, त्यांच्या बरोबर काम करत होतो. अ, त्या राजू मोरे यांच्याबरोबर काम करत होतो, आणि अनेक प्रकारच्या केसेस त्या माध्यमातून हाताळता येत होत्या. म्हणजे त्यामध्ये दिवाणी होत्या, पुन्हा क्रिमिनल केसेस होत्या, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन बऱ्यापैकी त्या ठिकाणी त्या माध्यमातून होते.
हा प्रवास करत असताना मला नेहमी वाटायचं की मला त्याआधी फार पुस्तकं वाचायची आवड नव्हती. पण प्रत्येक केस ही एक कादंबरी वाटायची. आणि त्याचा फरक एवढाच होता की कादंबरीमध्ये आपण ती पात्र इमॅजिन करायचो आणि इकडे मात्र आपल्या समोर ती पात्र समोर यायची. म्हणजे त्या केस मधली प्रत्येक पात्र ही ती समोर यायची. मग अनेक केसेस भावाभावांच्या, बहिणीच्या, आई वडिलांच्या विरुद्ध, कामगारांच्या विरुद्ध, टेनंटच्या विरुद्ध, लँडलॉर्डच्या विरुद्ध, ट्रस्ट मधल्या केसेस होत्या, कॉपरेटिव्ह सोसायटीच्या केसेस होत्या, क्रिमिनल केसेस बऱ्यापैकी होत्या. त्याच्यामध्ये जमिनीवरनं वाद, अगदी आदल्या दिवशी जे लोक एकत्र बसून जेवलेले आहेत ते दुसऱ्या दिवशी एकमेकाचा खून करण्यापर्यंत गेलेली लोक पाहायला मिळाली. मग यातून एक या केस पाठीमागची मानसिकता लोकांची काय असते याचा अभ्यास मला खऱ्या अर्थानं करता आला. म्हणजे मी तत्वज्ञानाचा विद्यार्थी असल्यामुळं थोडस सामाजिक मानसशास्त्र पण काय आहे हे मला त्या माध्यमातून अभ्यासाला मिळालं. म्हणजे मला खरं आनंद होतो की मी या क्षेत्रामध्ये आहे. या क्षेत्रामध्ये प्रत्येक गोष्ट नवीन आहे. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक केस नवीन येते. त्याच्या पाठीमागचे भाव वेगळे असतात. त्याच्या पाठीमागच्या लोकांच्या वेगवेगळ्या अं, गोष्टी असतात. म्हणजे त्याच्या काही लोकांना न्याय मिळवायचा असतो, काही लोकांना अन्याय करायचा असतो. असे केसेस त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतात खरं तर. सर, आता तुम्ही इतका उल्लेख करताय केसेस बद्दल, तर काही एक दोन केसेस तुम्ही आपल्यासोबत शेअर करू शकता का, की जे तुम्हाला कायम स्मरणात राहतील अशा? अ, खरं तर म्हणजे अगदी सुरुवातीच्या कालावधीमध्ये एक आमच्या फलटण मधल्या साखरवाडी भागामधलीच एक केस होती. दोघं शेजार शेजारी राहणारे व्यक्ती होते. आणि अगदी आदल्या दिवशी एकत्र जेवलेले पण होते. आणि दुसऱ्या दिवशी अगदी छोट्याशा कारणाने म्हणजे एका व्यक्तीने पाणी देण्यासाठी पाणी सोडलं होतं आणि ते पाणी दुसऱ्या व्यक्तीच्या शेतामध्ये गेलं आणि त्याला त्याचं नुकसान झाल्यासारखं वाटलं. आणि इतकी सडन त्यांच्यामध्ये भांडणं चालू झाली आणि त्या भांडणामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. म्हणजे खरं तर आदल्या दिवशी दोघंही एकत्र जेवत होते. म्हणजे त्यांचा जेव्हा केस चालली होती, पुरावा चालला होता, त्या पुराव्यामध्ये ही गोष्ट आली होती की ते दोघं संध्याकाळी एकत्र जेवले होते आणि दुसऱ्या दिवशी दोघांमध्ये भांडणं झाली आणि त्यातून एकाचा मृत्यू झाला होता. आणि त्यामध्ये त्या व्यक्तीला जन्मठेप सातारा कोर्टाने दिली होती. आणि मग ते पुन्हा हायकोर्टामध्ये मॅटर आलं, त्याला बेल मिळाला नाही. मग पुन्हा 2 ते 3 वर्षानंतर ते केस जेव्हा कोर्टापुढे लागली आणि मी बेल ऍप्लिकेशन पुन्हा मांडला होता. आणि त्यावेळेला जेव्हा हे कोर्टाला अशा प्रकारच्या फॅक्ट सांगितल्या, तेव्हा कोर्टाने सांगितले की हे मॅटर मी उद्याच याचं फायनल हिअरिंग करण्यासाठी ठेवतोय. आणि मग त्या केसमध्ये दाखवलं गेलं की जो त्यांनी जो हे वापरला होता, म्हणजे मारण्यासाठी जो लाकूड, साधारण बांबू वापरला होता, तर तो बांबू हा पोकळ होता. खर तर बांबूनी एखाद्याचा जीव घ्यायचा असं काही उद्देश पण नव्हता खरं. परंतु त्यामध्ये समोरच्या व्यक्तीचा जीव गेला होता. आणि मग कोर्टाने तो बांबूचा आकार, त्याचा असणार स्वरूप पाहता ते डेडली वेपन नाही असं धरून 3 वर्ष जे काही शिक्षा आजपर्यंत भोगलेली आहे तीच शिक्षा कायम केली. आणि त्या व्यक्तीला 302च्या कलमातून मुक्त केलं. म्हणजे मला त्यावेळेला असं लक्षात आलं की माणसाचा राग अनावर झाल्यानंतर काय होऊ शकतं. म्हणजे जे दोघंही अत्यंत जवळचे मित्र आहेत, एकमेकांच्या मदतीला गेलेले आहेत, एकमेकांसाठी जीव दिला आहे, देण्याची तयारी ठेवणारी व्यक्ती ही रागाच्या भरामध्ये कोणत्या स्तराला जाते आणि गुन्हा कोणत्या स्तराचा करून देते. म्हणजे ज्यावेळेस तो व्यक्ती सुटून आला त्यावेळेस त्यांनी मला हे मान्य केलं की अरे हा माझ्या आमच्या रोजचा मित्र आहे माझा, आणि अशा मित्राचा माझ्याकडून खून झाला याचाही मला खूप पश्चाताप झालाय. म्हणजे राग आपल्याला कुठे घेऊन जाऊ शकतो याचं एक उत्तम उदाहरण मला या केसच्या निमित्ताने पाहायला मिळालं. सर, जसं तुम्ही मगासपासून उल्लेख करता की प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, प्रत्येक केस वेगळा असतो आणि त्या केसांमधनं एक कादंबरी तुम्हाला सापडते. तर असे अजून काही वेगळे गोष्टी असतात का? कारण का आपण जेव्हा म्हणतो की कोर्टाची पायरी चढू नये, हे किती खरं आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा.
आता कोर्टाची पायरी चढू नये असं जर मी सांगायला लागलो तर मीच वकील असल्यामुळं, परंतु खरंच खऱ्या अर्थानं ज्या केसेस निर्माण होत आहेत ना, ते माणसांमधले राग, लोभ, मद, मोह, मत्सर या कारणाने ह्या केसेस निर्माण होत आहेत. मी अनेकांना सांगतो, बऱ्याच वेळाला आमच्यामध्ये अशी चर्चा होते की अरे वकिलांची तारीख पे तारीख, तारीख पे तारीख चालतं, केसेस चालतात. पण याला कारणीभूत कोण आहे? याला कारणीभूत निर्माण करा. दोन भावांमध्ये भांडणं होतात. दोन भाऊ एकत्र वाटणी करू शकत नाहीत. बहिणींमधली भांडणं असतात, आई वडिलांमधली भांडणं होतात, आणि वाटपाचे दावे होतात. दोन शेजारी एकमेकांचा रस्ता अडवतात, दोन शेजारी एकमेकांचं पाणी अडवतात. ह्याला कोण कारणीभूत आहे? म्हणजे कोर्टाची पायरी चढायला काय होतं, नेमकं खरं कारण काय घडतं? आपल्या मनामधले असणारा जो काही विकार आहे तो कोणाच्यातला असेल. म्हणजे तो राम, आता आमच्यासाठी ना कोण राम आणि कोण रावण हे आम्ही ठरवू शकत नाही. आमच्यासाठी प्रत्येक पक्षकार हा रामच असतो, आणि त्याच्यासाठी आम्हाला काम करायचं असतं, कारण त्याच्यातला रावण शोधण्याचं काम हे आमचं नाहीये, तर कोर्टाचं आहे. परंतु थोडीशी आणि विशेष करून आता सध्या वाढणाऱ्या ह्या सगळ्या कौटुंबिक वाद आहेत, म्हणजे डिवोर्स केसेस आहेत, त्याच्यामध्ये होणारा विसंवाद आहे, मुलांचे प्रश्न तयार होतात, कस्टडीचे प्रश्न तयार होतात. हे सगळे समाजामधल्या ज्या जे काही वातावरण आहे त्या वातावरणाचा भाग आहे. जेवढा दोष, म्हणजे जेवढे विकार वाढतायत, म्हणजे लोभ वाढतोय, मत्सर वाढतोय, म्हणजे एखाद्याला दुसऱ्याचं बघवत नाही म्हणून केसेस केल्या जातात. म्हणजे एखादं घर बांधायला चालू झालंय, मग त्यांनी घर बांधू नये म्हणून त्याच्या विरुद्ध केसेस केल्या जातात. याला समाजातल्या ह्या सगळ्या विकारी प्रवृत्ती कारणीभूत आहेत. आणि त्याच परिस्थितीमध्ये कोणतरी भरडला जातोय, कोणीतरी भरडला जातो. तर लोकांनीच स्वतःमध्ये हे समजून घ्यायला पाहिजे. मला तर असं वाटतं की जर पार्टिशनचे दावे जर कोर्टातून निघाले, सामंजस्याने जर पार्टिशनचे दावे कोर्टातून निघाले, तर जवळजवळ 30 ते 40% लिटिगेशन कमी होऊ शकतं. आणि पार्टिशन कोणामधलं आहे? कोण आहे? दोघं, आई वडिलांसाठी दोन मुलं, तीन मुलं एका पाठोपाठ जन्माला आलेली असतात, आणि मग त्यांच्यामध्ये नंतर वाद कसे होतात? पहिला थोरला मुलगा येतो त्यावेळेस इच्छा काय असते, याला आधार म्हणून धाकटा मुलगा जन्मतोय, पुढचा मूल व्हावं. परंतु तेच वाद पुढे कोर्टामध्ये येतात, प्रॉपर्टीचे वाद होतात, संबंध बिघडतात. याला खरं समाजातल्याच लोकांनी स्वतःकडे पाहिलं पाहिजे, आणि वाद ते मिटवले पाहिजेत. तर तुम्ही लॉ ची प्रॅक्टिस तर करत आहात, त्याचसोबत तुम्ही माऊली फाउंडेशनचे देखील फाउंडर आहात. त्याच्याबद्दल थोडं सांगा. खर तर सांगतो ना मी की लॉ करत असताना मी जसं सांगितलं की मला पुस्तकं वाचण्याची पूर्वी आवड नव्हती. हल्ली मी पुस्तकं बऱ्यापैकी वाचतो, किंवा वेळ मिळाला नाही त्यावेळेला. वाचन खूप झालं, रोजच रोजच केसेस खूप प्रमाणात होत्या, लॉची पुस्तकं खूप होती, परंतु अशी अवांतर वाचनाची पुस्तकं वाचायला मिळाली नाही. पण ह्या प्रत्येक पुस्तकामाग, प्रत्येक केस माग एक पुस्तक होतं, आणि त्या पुस्तकांच्या पाठीमागे जी पात्र होती, त्यांची मानसिकता होती, त्या मानसिकतेतून मला हे लक्षात येत होतं की माणूस नेमका काय करतो. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की बियॉन्ड डॉकेट, म्हणजे साधारण आमची केस असते त्याला एक प्रकारचं डॉकेट मांडलं जातं. डॉकेट इन द सेन्स पार्टीची नावं, कोर्ट, केस नंबर वगैरे येते. साधारण प्रत्येक केसच्या वर एक पेपर असतो, त्याला डॉकेट आम्ही म्हणतो. आणि बियॉन्ड डॉकेट म्हणजे ह्याच्या पाठीमागं काय, म्हणजे या केसमध्ये जी केस घेऊन आलेली असते त्याच्या पाठीमागं काय. तर हे करत असताना, म्हणजे हे सगळं अभ्यासत असताना, की लक्षात आलं की नाही, आपल्याला हे सगळं, हा सगळा जो प्रवास प्रत्येक व्यक्तीचा चाललेला आहे, खूप काही मिळवण्याचा चाललेला आहे, आणि मग काही दिवसानंतर कळतं की तो व्यक्ती वारलाय, त्याचे वारस रेकॉर्ड आणावं लागतात, किंवा काय गोष्टी, मग काय घेऊन गेला ह्या सगळ्यातून, काय बरोबर घेऊन गेला, काहीच नाही. एक सामाजिक कार्याची आवड या संपूर्ण कार्यातनं लागली. विशेष करून माझ्या आईमुळे पण मला अत्यंत सामाजिक कार्याची आवड लागली. आणि 2008 सालापासून आम्ही माऊली फाउंडेशन, म्हणजे माऊली संस्थेबरोबर काम करत होतो 2008 सालापासून. त्याच्यानंतर 2016 मध्ये आपण अधिकृत ट्रस्ट स्थापन केलं माऊली फाउंडेशन म्हणून, आणि त्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम समाजासाठी करत आलेलो आहे. मग त्यानिमित्ताने अनेक लोक जोडले गेले.
मुंबईमधले अनेक लोक जोडले गेले, अनेक वकील जोडले गेले, अनेक माझे क्लायंट जे जोडले गेले ह्या सगळ्यामध्ये. आणि मग त्या निमित्ताने आपण वेगवेगळे उपक्रम माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून राबवत आहेत. तर माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून आपण नक्की कोणत्या कोणत्या समाजकार्यामध्ये काम करत आहोत त्याच्याबद्दल थोडं सांगा. विशेष करून म्हणजे माऊली फाउंडेशनचा आता सर्वात महत्वाचा कार्यक्रम जर पाहिला तर आषाढी वारी असतो. आषाढी वारीमध्ये साधारण एक फलटण ते वेळापूर म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जात असते. त्या पालखी बरोबर आमची सगळी माऊली फाउंडेशनची 100-150 लोकांची टीम बरोबर असते. आणि त्या टीम बरोबर वैद्यकीय सेवा आणि अन्नदान सेवा असते. म्हणजे वैद्यकीय सेवेमध्ये साधारण 1 लाख लोकांना पुरतील एवढी औषधं आमच्या बरोबर असतात. अन्नदानाच्या बाबतीमध्ये 50 ते 60 हजार लोकांना अन्नदान त्या निमित्ताने या बरोबर केलं जातं. आणि यामध्ये 15 ते 20 डॉक्टर्स असतात, 15-20 आचार्य असतात, इतर सर्व कार्यकर्त्यांची 100 लोकांची टीम बरोबर असते. आणि वारीमध्ये साधारण औषध पाण्याची खूप गरज लागते. म्हणजे वारकरी चालून आजारी झालेला असतो, ऊन वारा पावसामुळे आजारी असतो. मग अशा व्यक्तीला त्या ठिकाणी वैद्यकीय सेवा देणं गरजेचं असतं. आणि त्यासाठी त्यांना ड्रेसिंग, त्यांच्या पायांना जखमा झालेल्या असतात, मग अशा जखमांना मलमपट्टी करणं गरजेचं असतं. मसाज, त्याच्याबरोबर मसाजची टीम असते. त्यानंतर डोळ्यामध्ये औषध घातलं जातं, पुन्हा खोकल्याचं औषध दिलं जातं. आणि अन्नदानाची व्यवस्था तर माऊली फाउंडेशन मध्ये इतकी चांगली आहे की आम्ही अत्यंत उत्तम प्रतीचा अन्न त्या ठिकाणी म्हणजे धान्य वापरतो. अगदी साजूक तुपातला शिरा वगैरे त्यामध्ये असतो. आणि ती व्यवस्था म्हणजे साधारण 2 ते 3 सेकंदाला एक पत्रावळी वाढून दिली जाते. आणि ती पत्रावळी एकही पत्रावळी रस्त्यावर पडून दिली जात नाही. म्हणजे जेवढे लोक 20 ते 25 लोक वाढायला उभे असतात तेवढेच लोक बाहेर, कार्यकर्ते आमचे सगळे मित्र आहेत ते सगळे बाहेर उभे असतात, लोकांना व्यवस्थित अन्न त्या ठिकाणी बसवण्याची व्यवस्था करतात. पत्रावळी कोणती पडून देत नाहीत, कोणताही कचरा वाटेमध्ये करून देत नाहीत. आणि अन्नदानाचं हे काम चालू असतं. आणि फलटण मधूनही सुरुवात होते. माऊलीची पालखीचा विसावा त्या ठिकाणी झाला, जे मुक्काम झाला, मुक्कामाला पालखी थांबली की आम्ही सर्व हे सगळं साहित्य घेऊन पुढच्या मुक्कामाला जातो. तिथं पुन्हा सकाळपासून ही सगळी व्यवस्था चालू होते. मग असंच म्हणजे पुढे वेळापूर पर्यंत ही सगळी व्यवस्था चालू राहते. आणि विशेष करून त्या दरम्यान म्हणजे फलटणमध्ये आपण माऊली सोहळ्याच्या दरम्यान दरवर्षी वृक्षारोपण करतो. म्हणजे ज्या दिवशी माऊलीची पालखी फलटणमध्ये असते त्याच्या आदल्या दिवशी आपले सगळे जे लोक येतात ते दरवर्षी त्या ठिकाणी वृक्षारोपण करतात. आणि हे कार्य त्या माध्यमातून चालू आहे. तर त्याचसोबत तुम्ही जनसेवा लायब्ररीची देखील सुरुवात केलेली आहे. ते हो. तर ते नक्की नेमकं काय आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा. जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर म्हणजे 2 वर्ष आता त्याला पूर्ण होत आहेत. म्हणजे 27 मार्च 2021 पासून फलटण मधले जे माझे मित्र आहेत अनिल मोटकर, त्यांचं मॅक फाउंडेशन आहे किंवा मॅक फायनान्स कंपनी आहे. त्या मॅक फायनान्स कंपनीने मॅक फाउंडेशन ही फाउंडेशन स्थापन केलेलं एक सामाजिक बांधिलकी म्हणून. आणि त्या माध्यमातून फलटणमध्ये जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर हे चालवलं जातं. जनसेवा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये लोकांना 50% पॅथॉलॉजीच्या टेस्ट उपलब्ध केल्या जातात. 1,000 रुपयामध्ये त्या ठिकाणी संपूर्ण बॉडी चेकअप उपलब्ध करून दिलं जातं. आणि त्याच्या पाठीमागची साधारण योजना अशी आहे की 40 ते 60 या वर्षातल्या प्रत्येक व्यक्तीने किमान वर्षातून एकदा आपल्या रक्ताच्या चाचण्या केल्या पाहिजेत. विशेष करून त्याचं कारण असं आहे की आता जे आपण पाहतो अनेक वेळेला की हार्ट अटॅक्स आपल्याला पाहायला मिळतात. हा, त्यांना काहीच नव्हतं पण अचानक हार्ट अटॅक आल्याने त्याच्यामध्ये जीव गेलेला पाहतो. तर कोणताही हार्ट अटॅक काही एकदम येत नाही, त्याची सुरुवात शरीरामध्ये चालू झालेली असते. किंवा कोणताही आजार एकदम होत नाही, जसं डायबिटीस एकदम होत नाही, तर ह्याची सुरुवात झालेली असते. पण साधारण मनुष्य हेल्दी असतो, सहनशीलता असते. आणि अशा वेळेला मला काही होत नाही, मला काही होणार नाही, अशा साधारण आपला एक भ्रम असतो. आणि त्या भ्रमामध्ये आपण तपासण्या करत नाही. तर ह्या तपासण्या लोकांनी कराव्यात. आणि त्या न करण्याचं कारण एक असतं की त्याला येणारा जो खर्च आहे
बऱ्यापैकी असणारा साधारण अशा तपासण्या करायच्या म्हटल्या तर 3,500 ते 4,000 रुपये खर्च येतो. मग तो खर्च आपण कमी करून अगदी 1,000 रुपयामध्ये आपण रक्तातल्या सर्वात महत्वाच्या चाचण्या देतो, की जेणेकरून त्याचा बॉडीचा कल समजतो. आणि मग जर बॉडीचा कल समजला तर समजा एखादा डायबेटिक व्यक्ती आहे तर तो स्वतःचा डायबिटीस कंट्रोल करू शकतो. प्री डायबेटिक आहे तो डायबेटिक कंट्रोल करू शकतो. हाय डायबेटिक्स तो त्यामध्ये कंट्रोल करता येतं. आणि समजा कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतंय, किडनीवर समजा काही प्रमाण किडनी खराब होण्यासारखं दिसू शकते, क्रिएटिन वाढतंय तर अशा, किंवा थायरॉइडचं दिसू शकतोय. तर हे सगळे आजार हे बऱ्यापैकी अगोदर जर त्याच्यावर निदान केलं गेलं तर ते बरे होऊ शकतात. आणि बरेचसेच आजार असे आहेत की आपल्याला व्यायामाने किंवा आपल्या डाएटने आपण कंट्रोल करू शकतो. म्हणून आम्ही ती योजना अशा प्रकारे केलेली आहे की साधारण 40 ते 60 वयोगटातल्या लोकांसाठी अशा प्रकारचे त्यांनी बॉडी चेकअप करावं. दुसरं असं आहे की 60 वर्षानंतर जर पाहिलं एखाद्याला डायबिटीस आहे किंवा काही आजार आहेत तर त्या सिनियर सिटीजनला बऱ्यापैकी रेग्युलर चेकअप करावं लागतं. त्यांना साधारण महिन्यातून 2 महिन्यातून साखर तपासावं लागते किंवा इतर काही चाचण्या असतात. मग अशाही लोकांना उत्पन्न कमी झालेलं असतं आणि मग त्यांना कमी खर्चामध्ये ही सेवा उपलब्ध व्हावी, त्यांना घरपोच सेवा उपलब्ध व्हावी, त्यांचं ब्लड घरातून घेतलं जावं म्हणून तो जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर हा उपक्रम 2 वर्षापूर्वी चालू केला. त्याच्यानंतर आपण त्याच नंतर एक 6 महिन्यातून आपण बेड, व्हीलचेअर, वॉकर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर किंवा कमोड चेअर अशा वस्तू त्या ठिकाणी अगदी नाममात्र किमतीला भाडे तत्वावर त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो. आणि आता तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे की तिथे वाचनालय, जनसेवा वाचनालय हे 5 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी 9 सप्टेंबरला आम्ही ते चालू केलेलं आहे. वाचनालय आहे. त्या वाचनालयामध्ये जवळजवळ आता 4,500 पुस्तकं आहेत. आणि त्या वाचनालया पाठीमागचा मूळ उद्देश आपला असा आहे की जी मुलं आहेत म्हणजे साधारण 5 वर्षापासून 7 वर्षापासूनचा जो मुलं ते 11वी 12वी पर्यंतची जी मुलं आहेत या मुलांच्या हातामध्ये पुस्तक पोचवायचं. म्हणजे मी पाहिली मुलाखत लोखंडे सरांची, त्यांचा जो उद्देश आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करतायत. पण ही आमची सुरुवात आहे. म्हणजे फलटण सारख्या ठिकाणी नगरपालिकेच्या शाळा असू देत किंवा ग्रामीण भागातल्या शाळा असू देत त्या मुलांपर्यंत ते पुस्तक पोहोचवलं पाहिजे. कारण वाचनाची आवड निर्माण करणं खूप गरजेची झालेली आहे. आणि कोणत्याही व्यक्तीला जर काही मिळवायचं असेल, काही मोठं व्हायचं असेल तर आजचा रेग्युलर अभ्यास आहे तो तर करावाच लागेल. पण त्याच्याशिवाय त्याला अवांतर वाचनाची गरज निर्माण म्हणजे आवड निर्माण व्हायला पाहिजे. आणि म्हणून आपण हे वाचनालय चालू केलंय. त्या वाचनालयामध्ये मुलांसाठी मोफत वाचनालय आहे. मुलांना कोणतेही पैसे त्या ठिकाणी भरावे लागत नाहीत. आणि सभासदांना फक्त 100 रुपये आपण नाममात्र फी वर्षासाठी घेतो आहोत. आणि त्यांच्यासाठी ते वाचनालय फक्त 100 रुपयामध्ये आपण उपलब्ध करून देत आहोत. सर, एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन. जसं आपल्याला माहितीये की तुम्ही कोर्टाच्या माध्यमातून विविध लोकांना भेटता, तुमच्या समाजकार्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रातल्या लोकांना भेटत असता, तर तुम्ही एकूणच समाजाला काय मार्गदर्शन कराल किंवा काय संदेश देऊ इच्छिता? खरं तर काय आहे, आज पाहिलं तर लोकांमध्ये ना नकारात्मकता बऱ्यापैकी आलेली आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे नाही म्हणून पाहायचं आहे किंवा तर त्याच्या ऐवजी आपण खूप सकारात्मक राहायला पाहिजे. म्हणजे सकारात्मकता राहायला पाहिजे असं बोलून उपयोगाचं नाही. त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्याच बाबतीमध्ये वागलं पाहिजे. आपण चांगलं शोधलं पाहिजे. कारण आज जर आपण पाहिलं तर 20 वर्षापूर्वी आपण आपल्याला स्वतःला 20 वर्षापूर्वी घेऊन गेलात तर 20 वर्ष 25 वर्षापूर्वी गेलात तर आपल्याकडे लाईट नव्हती, पाणी नव्हतं, चांगले रस्ते नव्हते, कम्युनिकेशनची चांगली साधनं नव्हती. आज आपल्याकडे खूप काही आहे, खूप काही आहे. आणि जे आपल्याकडे आहे त्याविषयीचा विषय आपण अगदी रोज या गोष्टींवर आपण पाहिलं पाहिजे की अरे आपल्याकडे खूप काही आहे आणि अजून काही निर्माण करता येऊ शकतं. म्हणजे अजून काहीही निर्माण करता येऊ शकतं. तर तसा विचार म्हणजे विशेष करून तरुण पिढीने केला पाहिजे. आपण म्हणतो की तरुणांना काम नाहीये किंवा रोजगार नाहीये किंवा इतर गोष्टी नाहीयेत. परंतु आपल्याकडे चांगले लोकही मिळत नाहीयेत. म्हणजे आज आपण चांगला इलेक्ट्रिशियन ला मिळवू शकत नाही, चांगला प्लंबर मिळवू शकत नाही, चांगला कॅरेजला एखादा व्यक्ती मिळवू शकत नाही. म्हणजे असे आपल्याला लोक मिळत नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगल्या लोकांची वानवा आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये
तुम्ही चांगला डॉक्टर, तुमच्याकडे किती चांगला डॉक्टर, चांगला वकील, प्रत्येकाला चांगला पाहिजे असतो ना. तर त्याची वानवा आहे. मग ही चांगल्याची उणीव आपण भरून काढू शकतो. म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही पहा, कोणतंही चांगलं हॉटेल, त्याच्यासाठी त्याला काही फार मोठी ऍड करावं लागत नाही. कोणत्याही चांगल्या गोष्टींसाठी काही करावं लागत नाही. मग चांगल्याची या लोकांना गरज आहे. आणि आपल्याला जसं चांगलं वाटतं तसं समाजातल्या प्रत्येक घटकाने स्वतःला ठरवलं पाहिजे की मी ज्या क्षेत्रात आहे त्याच्यासाठी सर्वात चांगला काय करता येईल, मला चांगलं काय होता येईल याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. तर बदल होतोय, बदल चांगला आहे आणि सगळेजण त्या पद्धतीने प्रयत्न करतील असं मला वाटतं. नक्कीच सर. आपण जे काही करतो त्याच्यामध्ये उत्तम आपण कसं करू शकतो ह्याच्यासाठी प्रयत्न करायला हवा आणि खूप चांगला संदेश तुम्ही आम्हाला दिलात. 365 दिवस 365 स्टोरीज यामध्ये सीरीजमध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक सर. धन्यवाद. खर तर खूप चांगले लोक या माध्यमातून या प्लॅटफॉर्मवर आलेले आहेत. मी तर खूप साधा साधा व्यक्ती आहे, पण मला या प्लॅटफॉर्मवर बोलवून संधी दिली, मला माझं मत व्यक्त करायला संधी दिली, त्याच्याबद्दल रचना आणि तुमच्या टीमचे खूप खूप आभार, धन्यवाद. तुमची प्रगती अशीच होत राहो. अजून नवीन नवीन लोकांच्या मुलाखती आम्हालाही ऐकायला मिळाल. धन्यवाद. धन्यवाद सर. हो. ठीक आहे.